नमस्कार. आज आपण तांदळाची खीर करणार आहोत. इथे तुम्ही ही खीर बघा. खीर अगदी छान अशी दाटसर दिसत आहे, तेवढी छान अशी मलाईदार देखील दिसत आहे. सारखी दिसणारी ही खीर अगदी थोडक्या साहित्यात बनवून तयार होते, अगदी झटपट तयार होते. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही खीर दिसायला जेवढी टेम्पटिंग दिसत आहे, तेवढीच खायला देखील अतिशय सुंदर लागते. तुम्ही ही खीर बनवल्यानंतर आहे तशीच सर्व करू शकतात किंवा मग फ्रीजला सेट करून छान अशी पुडिंग सारखी देखील खाऊ शकतात. अगदी झटपट बनणारी व टेम्पटिंग ही खीर कशी करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी इंद्रायणी तांदूळ घेतले आहे. आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व आता तांदूळ बुडेल इतपत आपल्याला यात पाणी घालायचं आहे व हा तांदूळ आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तास छान असा भिजवून घ्यायचा आहे. आता इथे मी इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे. तुम्ही ज्याप्रमाणे इंद्रायणी तांदूळ सुगंधित असतो त्याप्रमाणे आंबे मोहोर तांदूळ वापरू शकतात किंवा मग कोलम देखील तांदूळ तुम्ही वापरू शकतात. यामुळे खीर अगदी सुगंधित तयार होते. आता खीर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, खीरीसाठी नेहमी तांदूळ हा छोटाच वापरावा. बासमती तांदळाऐवजी छोट्या तांदळाची खीर अगदी स्वादिष्ट होते. ठिकाणी तांदूळ आपण अर्धा ते पाऊण तास भिजवून घेणार आहोत. आता कढईत आपण अर्धा लिटर दूध घेणार आहोत. दूध हे इथे मी फुल क्रीम मिल्क वापरले आहे. यामुळे खीर ही छान अशी दाटसर तयार होते. आता दूध हे भांड्यात घातल्यानंतर आपल्याला साधारण 5 ते 10 मिनिट सुरुवातीला अशा पद्धतीने सतत हलवायचं आहे, जेणेकरून दूध हे खाली लागणार नाही. उकळत असताना साईडला जी साय आलेली असते ती आपल्याला छान अशी चमच्याच्या साह्याने दुधात मिक्स करत राहायची आहे. त्यामुळे दुधाला छान असा दाटसरपणा येतो. आता आपले तांदूळ हे अर्धा तास भिजून तयार झाले आहे. भिजवलेले तांदूळ आपल्याला उकळी आलेल्या दुधात घालून घ्यायचे आहे. आता अशा पद्धतीने आपण अख्खाच तांदूळ या दुधात शिजवून घेणार आहोत. आता तांदूळ घातल्यानंतर दूध हे लगेच आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदूळ हे भांड्याला खाली चिकटणार नाही. आपण जर हलवले नाही तर मग तांदूळ हे तळाला चिकटू शकतात व खीर ही आपली लवकर करपू शकते. आता तुम्ही इथे बघू शकता दुधाला छान उकळी आली आहे. दुधाला उकळी येताच तांदूळ छान असा शिजायला सुरुवात झाली आहे. आता आपल्याला या ठिकाणी 80% तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे. इथे बघू शकतात आपला 70 ते 80% तांदूळ हा छान असा शिजला आहे. आपण आता पुन्हा अर्धा मिनिटभर हा तांदूळ शिजवून घेऊयात. आता बघू शकतात मस्त असा तांदूळ शिजला आहे. आता 70 ते 80% तांदूळ शिजल्यानंतर एका भांड्यात अगदी थोडासा आपल्याला हा तांदूळ काढून घ्यायचा आहे. आता या तांदळाचं पुढं काय करायचं ते आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने साधारण 3 ते 4 चमचे तांदूळ या ठिकाणी मी काढून घेतला आहे आणि त्यातील दूध देखील मी यात घेतलं आहे. या दुधासोबतच आपल्याला हे तांदूळ मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहे व त्याची पेस्ट करायची आहे. आता आपण जोपर्यंत तांदूळ बारीक करणार आहोत तोपर्यंत मंद आचेवर हे दूध देखील उकळत ठेवणार आहे. तोपर्यंत आपले छान असे तांदूळ देखील शिजतील. आता या ठिकाणी काढून घेतलेले तांदूळ थोडेसे कोमट झाल्यानंतर छान असे फिरवून घेतले आहे व छान अशी मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घेतली आहे व ती आपल्याला या खिरीत घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तांदूळ बारीक फिरवून खिरीत घातले की छान असा खिरीला दाटसरपणा येतो व छान अशी रबडीसारखी छान दाटसर खीर तयार होते व खिरीचा स्वाद देखील अतिशय छान होतो. आता या ठिकाणी आपण इंद्रायणी तांदळाचा वापर केल्यामुळे खिरीला अगदी छान असा स्वाद येतो. आता आपण ही खीर अगदी शाही पद्धतीने करणार आहोत. त्यासाठी इथे आपण डायरेक्ट खिरीत साखर न घालता अशा पद्धतीने आपण कॅरमल करणार आहोत व कॅरमल करून मग ते आपण खिरीत वापरणार आहोत. यामुळे खिरीला रंग देखील छान येतो व खिरीची चव देखील अतिशय छान होते. कॅरमल करण्यासाठी एक भांड आपण गरम करून त्यात अर्धी वाटी साखर घालून घेतली आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात आपण साखरेचं कॅरमल करून घेणार आहोत. आता हे कॅरमल बनवत असताना गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे. मंद गॅसवरच आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे व हे छान असं कॅरमलाइज करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात साखर आता वितळली आहे व रंग देखील अगदी छान आला आहे. आता गॅस बंद करायचा आहे व अगदी इथे मी पाव कप दूध यात घालून घेतला आहे. आता गॅस हा अगदी आपल्याला कमी करायचा आहे किंवा मंद ठेवून आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात इथे मी गॅस बंद ठेवला आहे तरी देखील दूध टाकताच हे कॅरमल अगदी उतू जातं किंवा आपल्या अंगावर देखील उडण्याची शक्यता असते. त्यामुळे ही प्रोसेस करताना अगदी सावधानतेने करायची आहे. आता यात आपण पाव कप दूध टाकून घेतलं आहे व आपण आता हे गॅस ऑन करून छान असं दुधात वितळून घेणार आहोत. आता हे कॅरमल हळूहळू वितळलं जातं व ते दुधात छान असं मिक्स होतं.
ठिकाणी तुम्ही बघू शकतात कॅरमल छान असं दुधात मिक्स झालं आहे। आता आपलं हे कॅरमल तयार झालं आहे। आता एका बाजूने आपली खीर देखील उकळता पण ठेवली आहे। आता हा गॅस आपल्याला बंद करायचा आहे व तयार झालेलं हे कॅरमलचं दूध आपण खीरीत घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने छान असं कॅरमल तुम्ही बघू शकतात, रंग अगदी छान आला आहे। आता पूर्ण कॅरमल आपण खीरीत घालून घेतला आहे। आता कॅरमल घातल्यानंतर तुम्ही बघू शकतात खीरीला अगदी छान असा हलकासा ब्राऊन रंग आला आहे, त्यामुळे खीर अगदी छान आपली दिसते। आता तुम्ही बघू शकतात दाटसरपणा देखील अगदी खीरीला छान आला आहे। आता तुमच्या आवडीनुसार यात ड्रायफ्रुट्स घालायचे आहे। इथे मी बदामाचे काप घातले आहे, त्यानंतर काजूचे काप घातले आहे व यानंतर आपल्याला यात वेलची पूड घालायची आहे। आता तुम्ही यात अक्रोड, पिस्ता हे देखील घालू शकतात। इथे मी काजू बदाम घातले आहे व वेलची पूड घातली आहे। आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर मिनिटभर आपल्याला पुन्हा एकदा ही खीर छान अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व पदार्थ एकजीव होतील। तुम्ही बघू शकतात मस्त अशी दाटसरपणा या खीरीला आला आहे। तांदूळ देखील पूर्णपणे आपला शिजला गेला आहे। अतिशय छान अशी आपली मलाईदार शाही खीर तयार झाली आहे। वेगळ्या पद्धतीने कॅरमल वापरून केलेली ही खीर अगदी खाण्यात छान लागते। आता या ठिकाणी गॅस बंद केला आहे व आता खीर आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत व त्यानंतर सर्व करणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात खीर ही छान अशी थंड झाली आहे। आता थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात खीरीला किती छान असं टेक्स्चर आलं आहे। मस्त अशी दाटसर मलाईदार आपली ही खीर तयार झाली आहे। जेवढी ही खीर दिसायला तुम्हाला छान दाटसर मलाईदार रबडीसारखी दिसत आहे, तेवढीच ही खाण्यासाठी अगदी भन्नाट लागते। दूध भिजवल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटात तयार होणारी ही खीर अगदी छान होते। तुम्ही बघू शकतात मस्त अशी आपली दाटसर ही खीर दिसायला दिसत आहे। तुम्ही आता ही खीर थंड झाल्यावर अशी सर्व करू शकतात किंवा मग फ्रीजला छान अशी थंडगार करून पुडिंग सारखी देखील सर्व करू शकतात। आता तुम्ही देखील ही खीर नक्की ट्राय करा व ही खीर तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व अशाच नवनवीन व भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा एका व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद।